हाय, नमस्कार. मी सोनाली. मी माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती तुमच्यावाली मनापासून खूप 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 स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत घरच्या घरी क्लिन्झिंग कसं करतात ते. तर आपण बाहेर काही लेडीज असतात, त्या खूप श्रीमंत असतात. त्या बाहेर जातील, पार्लरमध्ये जातील कारण त्यांच्याकडे पैसे असतात. म्हणजे घरगुती लेडीज असतात, काही काही आपल्यासारखे सासूरवासनी पण असतात. त्यांच्याकडे काही जास्त पैसे नसतात, म्हणजे मिडल क्लास फॅमिली गरीब घरातलं म्हटलं तर. तर दादा थोडा तिकडे जाय ना, सावली पडते. तर अशा ज्या लेडीज असतात त्यांच्यासाठी मी एक घरच्या घरी क्लिन्झिंग कसं करतात ते सांगणार आहे. जास्त काही महागडं नाही हे प्रोडक्ट, घरच्याच वस्तूंपासून बनतं. ज्या आपल्या घरातल्या रोजच्या वापरण्यातल्या वस्तू आहेत. पहिलं म्हणजे दूध आणि दुसरं म्हणजे लिंबू. जे आपल्या चेहऱ्यावरती जी धूळ बसते रोजची, आपण रोज आंघोळ तर करतोच, तरीसुद्धा आपल्या चेहऱ्यावरती थोडीफार का होईना धूळ बसते. आणि हे जे दूध आणि लिंबू आहे, लिंबू काय काम करतं, दूध काय काम करतं हे तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही, तुम्हाला सर्वांना माहीतच असेल. तर लिंबू आणि दूध मिक्स करून घ्यायचं, ते तुम्हाला पुढे दिसेलच. आणि याचा मसाज जर आपण केला चेहऱ्याला, तर एकतर आपल्या चेहऱ्याला मसाज पण होतो, म्हणजे आपण म्हणतो ना एक प्रकारचा व्यायाम, त्याचप्रमाणे आपल्या चेहऱ्याचा मसाज पण होतो. आणि जे लिंबू आहे ते आपल्या चेहऱ्यातला जो काळेपणा जो आहे त्वचेमध्ये गेलेला, म्हणजे उजळवण्याचं पण काम लिंबू करत असतं. तर अशा प्रकारे जे आपण बाजारातून प्रोडक्ट विकत आणण्यापेक्षा घरच्या घरीच आपण जर हे प्रोडक्ट जर केलं, तर आपल्या चेहऱ्याला कोणत्याही प्रकारचं साईड इफेक्टसुद्धा होणार नाही आणि आपले पैसे पण वाचले जाईल. अशा प्रकारे आपण हे क्लिन्झिंग करणार आहोत. तर चला, मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे कसं आपण क्लिन्झिंग करणार आहे ते. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. चला, तर आपण करू क्लिन्झिंग. कच्चं दूध घ्यायचं थोडंसं आणि त्यामध्ये लिंबू घ्यायचं आणि लिंबू पिळायचं त्यामध्ये. एक घ्या किंवा अर्ध घ्या, तुम्हाला जितकं लागेल तितकं तुम्ही दूध घ्यायचं. त्यामध्ये लिंबू पूर्ण पिळून द्यायचं. आणि लिंबू पिळल्यानंतर तुमचं दूध हे फाटलं जाईल. आणि पूर्ण दूध हे मिक्स करून घ्यायचं. ते एकजीव झाल्यानंतर ते पूर्ण फाटून जातं. माझं दूध हे म्हशीचं दूध घेतलेलं होतं मी, त्यामुळे ते घट्ट आहे. आता या दुधाने जे फाटलेलं जे दूध आहे हे पूर्ण मिक्स झालेलं आहे आणि याचं तुमच्या चेहऱ्यावरती पूर्ण असं लावून घ्यायचं. असं पूर्णपणे मसाज करत चालायचं. आणि जो राऊंड फिरवतो ना, तो एकसारखंच फिरवायचा, उलटा नाही फिरवायचा. उलटं जर फिरलं तर उलटी स्टेप होती ती, त्यामुळं एकसारखंच असं फिरवायचं पूर्ण चेहऱ्यावरती. याने काय होतं की आपल्या चेहऱ्यावरती जी पण घाण बसते ना, ती पूर्ण निघून जाते आणि आपल्या चेहऱ्याला मसाज पण मिळतो. चेहऱ्याला मी सकाळीच कुंकू लावलेलं होते, देवाचं पूजा केलेलं, तसंच आहे. लिंबाने आपला जो चेहरा आहे तो गोरा पण होतो.
आपण हे हप्त्यातून 2दा-3दा केलं पाहिजेत. हे आयुर्वेदिक क्लिन्झिंग आहे. आणि पूर्ण चेहऱ्याची जी धूळ बसते ना चेहऱ्यावरती ती पूर्ण निघून जाते. आणि हे तुम्ही 15 मिनिटे करायचे असं. तुम्हाला दिसत असेल चेहऱ्याचं किती धूळ निघते. म्हणजे दुधाचा कलर जो आहे तसं डायरेक्ट काळपट काळपट दिसत असेल. याने कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही. आणि बाहेर तुम्ही जर काही वस्तू घ्यायला जर गेल्या तर ती महाग मिळतात. हे घरी आपल्या ज्या वस्तू अवेलेबल असतात ना त्यामध्येच होऊन जातं. लिंबू हे प्रत्येकाच्या घरी असतं आणि जास्त महागडं पण नाही. दूध पण असतं आणि जास्त दूध पण लागत नाही. तुम्ही हप्त्यातून 2दा-3दा जर केलं तर खूप छान रिझल्ट मिळतो याचा. आता माझं क्लिन्झिंग करून झालेलं आहे. तर आता काय करायचं, हे झाल्यानंतर आपण आपलं जो चेहरा आहे तो थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आणि धुवून घेतल्यानंतर तुम्ही बघताय माझ्या म्हणजे मी जर चेहरा जो आहे तो लगेच आपला थोडा ग्लो दिसतो. आयुर्वेदिक आहे ते, त्यामुळे त्याचा ग्लो म्हणजे बाकीचे जे प्रोडक्ट्स लावलेली जितकं पटकन रिझल्ट मिळतो इतका नाही. पण हप्त्यातून तुम्ही जर 2दा-3दा जर केला तर निश्चितच तुम्हाला याचा खूप छान रिझल्ट मिळेल. आणि आयुर्वेदिक आहे त्यामुळे याच्यातून कोणतेही साईड इफेक्ट पण नाही. आणि यावरती आपण क्लिन्झिंग केल्यानंतर कोणत्याही प्रकारचं म्हणजे आपण म्हणतो प्रोडक्ट लावू नये. तर आपण फक्त नॉर्मली पावडर वगैरे लावू शकतो 24 तास तरी. कारण 24 तास कोणत्याही प्रकारचं दुसरं प्रोडक्ट चेहऱ्यावरती नाही लावायचं. तर अशा प्रकारे आपल्याला चेहरा दिसतो. तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करा. तुम्हाला पण याच्यापासून नक्कीच चांगला रिझल्ट मिळेल. तर बघताय ना तुम्ही अशा प्रकारे ग्लो येतो. तर तुम्ही हे क्लिन्झिंग हप्त्यातून 2दा-3दा नक्की करत जा. तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल. तर जर आपण बाहेर पार्लरमध्ये गेलो तर किती पैसे लागतात तुम्हाला, तरी याला पैसे पण लागत नाही जास्त. तुम्ही फक्त घरी ज्या वस्तू आहेत त्यातूनच तुम्ही प्रोडक्ट बनते आपलं. तर घरी दूध पण अवेलेबल असतं, लिंबू पण असतं आणि दूध पण जास्त नाही लागत, थोडंसंच लागतं. आणि याचा काही आपल्याला साईड इफेक्ट पण होत नाही. तर तुम्ही घरच्याच वस्तू वापरून आयुर्वेदिक पद्धतीने तुम्ही क्लिन्झिंग करू शकतात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. बाय.